राज्य उत्पादन शुल्क विभागाची लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध मद्यावर कारवाई 3,68,000चा मुद्देमाल जप्त। उदगीरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं लातूर जिल्ह्यात 15 जून ते 19 जून दरम्यान विशेष मोहीम राबवून विविध ठिकाणी अवैध दारूवर कारवाई करून 3,68,000चा मुद्देमाल जप्त केलाय। उदगीर तालुक्यातील डोंगर शेळकी तांडा, लातूर येथील वसंतनगर तांडा, रेणापूर येथील कोळगाव तांडा, निलंगा तालुक्यातील कोराळी तांडा इथं अवैध दारूवर छापा टाकून 3,68,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। 21 गुन्हे नोंदवून 23 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई उदगीर विभागाचे निरीक्षक रमेश साठे, आर.एस. कोतवाल, दुय्यम निरीक्षक ए.के. शिंदे, बी.आर. वाघमोडे, एन.पी. रोटे, दुय्यम निरीक्षक गणेश गोले, एन.टी. गुणाले, जे.आर. पवार, एस.व्ही. केंद्रे, एस.जी. काळे, एस.एस. साळुंखे आदींच्या पथकानं केली असल्याची माहिती उदगीरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं 20 जून रोजी गुरुवारी दुपारी 3 वाजता प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे। रमेश लोंढे, टुडे महाराष्ट्र न्यूज, लातूर यांचा रिपोर्ट। सर का अंगावर येईल, थांबा थांबा।